गेले 1.5 दिवस आपले सगळे सदस्य आपल्यासमोर वेगवेगळे कलागुण सादर करत आहेत. कथा, कविता, कादंबरीचं प्रकाशन, चित्रकला, आरोग्य, हस्तरेखा किंवा आपण काय मग ते न्यूमरो काय ग्रॅफोलॉजीज असे बरेच काय काय आपल्या विषय आपल्यासमोर येत आहेत. तर या सगळ्या सादरीकरणामधलं शेवटचं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत दीपाली चरेगावकर मॅडम. दीपाली चरेगावकर मॅडम ह्या कथा, कविता, ललित लेखन, विनोदी लेखन करतातच, तसेच आकाशवाणीसाठी त्यांनी श्रुतिका लेखन, चिंतन संवाद लेखन केलं आहे. साड्यांची दुनिया या त्यांच्या कार्यक्रमाचे 17 भागाचं लेखन त्यांनी केलं आहे आणि पुण्याच्या FM रेडिओवरती प्रसिद्ध झालेलं आहे. तर आज ते आपल्यासमोर एक खास हलका फुलका विनोदी कार्यक्रम सादर करणार आहेत. रुला के गया सपना. दीपाली ताई. आज मला इथं कार्यक्रम सादर करताना इतका आनंद होतोय, याचं सगळं श्रेय मी कृष्णा सरांना आणि संमेलनाच्या संयोजक मंडळांना देते. माझ्या कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे, मी काय सांगणार आहे हे काहीही माहीत नसताना त्यांनी मला परवानगी दिली. तर हा अतिशय हलका फुलका कार्यक्रम आहे. आत्तापर्यंत सगळ्यांचे दिग्गज लोकांचं तुम्ही ऐकलेलं आहे. तर थोडंसं आपली गंमत, स्नेहसंमेलनात गंमत हवी ना थोडीशी, तर अशा टाईप माझा कार्यक्रम आहे. त्याचं नाव आहे रुला के गया सपना में. माणूस हा स्वप्नावरच जगत असतो असं म्हणतात. खरं तर माणूस हा स्वप्नावर जगत असतो. अहो, स्वप्न बघणं आणि खळखळून हसणं हे फक्त माणसालाच जमतं, कारण ही देणगी माणसालाच मिळालेली आहे. कुठलाही प्राणी हसताना बघितला का किंवा स्वप्न बघताना बघितलाय का, तो सुद्धा आपण कार्टूनमध्ये बघतो आणि ही कार्टून माणसानेच निर्माण केलेली असतात. तर हे स्वप्न बघण्याचं कसं आपल्याला बघा शाळेपासून शिकवलं जातं. आपल्याला शाळेत निबंधाचे विषय काय असतात, मी पंतप्रधान झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर, मला पंख फुटले तर, असे काही काही छान छान विषय असतात आपल्याला. आणि मग कल्पनाशक्तीला ताण देण्याचं काम हे निबंध करत असतात. आणि मग त्यातूनच आत्तासारखे एखादा कल्पनेची उत्तुंग भरारी घेणारा लेखक असो, कवी असो, साहित्यिक असो, त्याची निर्मिती होत असते. तर ती यापासून मग स्वप्न बघताना शालेय कॉलेजचं जीवन हे अगदी स्वप्नाळू वय म्हणतात. अशक्य वाटणारी स्वप्न तेव्हा बघितली जातात. काही काही जणांची पूर्ण करतात जिद्दीतून, पण काही जणांची मात्र जसं वय वाढेल तसे आकसू लागतात, आखडू लागतात, अगदी ग्रास रूट लेवलपर्यंत येतात. म्हणजे आता माझ्यासारखी गृहिणी काय स्वप्न बघते माहिती आहे का, की माझे 2 तास मला हवेत, त्यात कुणाचाही यत्किंचितही व्यत्यय नको, कुणाची ढवळाढवळ नको. ही अशी स्वप्नसुद्धा बघू शकतात आमच्यासारख्या गृहिणी. तर त्या दिवशी हे स्वप्न पूर्ण व्हायची वेळ आली बरं का. अगदी आता हे मला वाटलं हे स्वप्न माझं पूर्ण होणार, कारण सिच्युएशनच तशी होती. त्या दिवशी तो आणि मी, आम्ही दोघंच घरात होतो. मी बघितलं तर त्याला शांत गाढ झोप लागली होती. मी म्हणलं चला आता हे 1.5-2 तास तरी माझे आहेत. ती मुंबईच्या जावईमधली नायिका नाही का, कशी करू स्वागता म्हणून गोंधळलेली असती, कुठले आधी कुठले नंतर काय करू, तसं मला झालं होतं. तशी मी पुस्तकप्रेमी आहे. घरात एक नवीन कादंबरी आली होती. म्हणलं चला आता ही कादंबरी वाचायला घेऊया. परत मन म्हणलं नको, जमणार 2 तासात वाचून होणार नाही एवढी मोठी कादंबरी, कारण आता वयामुळं थोडं स्पीडही कमी झालंय वाचायचं. मग म्हणलं एखादी मूव्ही बघावी का टीव्हीवर, तर तेही नको, कारण कुठलं ते गोंधळ होतो. मग नवीन बघावी, जुनी बघावी का काय, म्हणलं नकोच. तर माझ्या एकदम कल्पना आली की अरे परवा मी एक छान कार्यक्रम बघून आले मृदुला दाढे ताईंचा. इतका सुंदर, रहे ना रहे हम, इतका सुंदर कार्यक्रम आहे. वा वा वा, मन आणि कान अगदी तृप्त झाले बघा ऐकून. गाणं कसं ऐकायचं हे त्याने शिकवलं. खरं सांगते मला काही गाण्यातलं कळत नाही, मला गाण्याचं अंग नाही, मी गात नाही, पण तरी त्यांचं गाणं ऐकून मात्र मी इतकी गाण्याच्या प्रेमात पडले. गाणं कसं ऐकायचं, गीतकाराच्या शब्दांना संगीतकार कसा संगीताचे अलंकार देऊन नटवतो, गायक कसा ते प्रेझेंट करतो, एखादा शब्द असा थोडासा पॉज देऊन म्हणला की कसा त्याचा अर्थ बदलतो, किंवा थोडा लांबवला की त्याचं गांभीर्य कसं येतं, त्याचा आशय कसा बदलतो, इतकं सुंदर पद्धतीनं त्या सांगत होत्या. मी अशी भान विसरून ऐकतच होते त्यांचं. आणि तो कार्यक्रम बघून आल्यापासून माझ्या मनाला एक चाळाच लागला की कुठलंही गाणं ऐकलं की हां इथं काय संगीतकार म्हणतोय, इथं गायकाला काय म्हणायचं, पण संगीतकाराने त्याला कशी चाल दिली आहे, हे असं सारखं बघायची सवय झाली. मी म्हणलं चला आता 2 तास आहेत ना आपल्या हातात, तर छानपैकी गाणी बघू, आणखीन त्याचा आस्वाद घेऊ.
म्हणून मी म्युझिकचं चॅनल लावलं, म्हणजे जुन्या फिल्म गीतांचं एक चॅनल लावलं. बटन ऑन करतानाच इतकं सुंदर गाणं लागलं, म्हणजे जसं की आपण टॉस जिंकून बॅटिंग मिळवतो, आणखीन पहिल्याच बॉलला सिक्सर जावी, तसं टी व्हीचं बटन ऑन करतानाच इतकं सुंदर गाणं लागलं. ओ हो हो ओ हो हो आहा हा ये देख के दिल झूमा ली प्यार ने अंगड़ाई दीवाना हुआ बादल. अगं बाई, किती ती गोड गोजिरी लाज लाजरी शर्मिला टागोर अशी दुडकत दुडकत चालत होती, खळ्या पाडून गोड गोड हसत होती, असे टप्पोरे डोळे करून इकडं तिकडं पाहत होती, मान वेळावून मागे बघत काय होती. आणि तिच्या मागोमाग आपला तो लाडोबा शम्मी कपूर मानेला हिसके देत, कमरेला लचके देत, अंगाला आळोखे पिळोखे देत येत होता. काय तो काश्मीरचा सुंदर नजारा, ते दल लेक, त्या शिकारा, त्यात ते दोघांचे चाललेले विभ्रम लाडिक. मी बघतच राहिले हो गाणं. अगदी सुंदर वाटत होतं ते पाहताना. आणि गाणं संपत आल्यावर माझ्या लक्षात आलं, अरे आपल्याला गाणं पाहायचं नव्हतं तर ऐकायचं होतं. संगीतकारानं प्रामुख्यानं कोणतं वाद्य वाजवलंय, संतूरचा कोणता स्ट्रोक अंगावर रोमांच उभा करतो, सतारीचा कोणता झाला मनात अशी कालवा कालव करतो, सॅक्सोफोनचा असा दमदार स्वर गाण्याचा कसा माहोल बदलून टाकतो, गिटारचा कोणता पीस गाण्याला एव्हरेस्टच्या शिखरावर नेऊन ठेवतो, हे सगळं ऐकायचं होतं. पण कुठलं काय, त्या शम्मीनं आणि शर्मिलानं काय चेटूक केलं कुणास ठाऊक, सगळं बघायचंच विसरले मी. अहो, ते S.H. बिहारींचे शब्द विसरले, त्या आशाताई आणखीन मोहम्मद रफी साहेबांनी काय किती खट्याळ मधाळ गोड, किती मुलायम आवाजात किती छान गाणं म्हणले ते विसरले. आपल्या O.P. नय्यर साहेबांचं संगीत म्हणजे काय कमाल, असं लय एखादी लय यावी तशी किती सुंदर गाणं, म्हणजे असे काश्मीरच्या फ्रेश हवेसारखं ते संगीत ते विसरले मी. फक्त ऐकताना एक मात्र लक्षात आलं की काश्मीर त्या गाण्यात कुठेही टांगा नव्हता, पण बाई मला टांग्यात बसल्यासारखा रिदम येत होता. आणि हे कसं, म्हणजे मला भास होत होता का काही माहीत नाही, पण मला टांग्यात बसल्याचा थोडंसं फील येत होता, हे मात्र कळलं मला. तर मी म्हटलं जाऊ दे, आता हे गाणं संपलं, आता नको हे असलं काही करायला, आता दुसरं लागेल गाणं, ते मात्र आपण अगदी छान मन लावून ऐकायचं, जीवाचा कान करून ऐकायचं, कानात प्राण आणून ऐकायचं. म्हणून मी अशी तयारीत बसले. दुसरं गाणं चालू झालं. लता दीदींचे अतिशय करुण स्वर ऐकायला येऊ लागले. दूरवर लाटांवर असे मंद डुचमळणारी एक होडी दिसू लागली. त्या होडीत वैजयंतीमाला होती, डबडबलेल्या डोळ्यांनी बसलेली. वही बेग में दिल वही है चंदा तारे, ओळखलत ना गाणं, ज्वेल थी. रुला के गया सपना मेरा. वैजयंतीमाला डबडबलेल्या डोळ्यांनी हुंदके देत काहीतरी दास्ताय गम सांगत होती. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे प्रत्येक त्या गीताच्या शब्दाला माझं लॉजिक लावून बघत होते. वही हम, इतका सुंदर झोला दिलाय तिथं मला. तर म्हटलं बाई का असा दिला असेल ह्यानी, का मच्या इथं थोडा अर्धा पाऊण मात्रा कमी पडली म्हणून, का हम ह्या शब्दाला हायलाईट करायचंय म्हणून. पण मला काही एवढं ज्ञान नसल्यामुळं ते काही प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही. मग मी म्हटलं की ही काहीतरी दास्ताय गम सांगते ते ऐकावं, का लता दीदींचे स्वर ऐकावेत, का संगीतकाराची गंमत ऐकावी, हेच कळेना मला. आणि तेवढ्यात गंमत झाली. माझ्या मानेवर 2 रेशमाच्या लडी पडल्या आणि तो कानात हळूच कुजबुजला, आजी काय करतेस. झालं, अगो बाई हा उठला का, झाली याची झोप. आता कशाचं गाणं आणि कुठलं बजावणं. झालं मग नेशन फर्स्ट तसं नातवंड फर्स्ट, हे मी माझं ब्रीदवाक्य लक्षात ठेवलं आणि म्हणलं आता गाणं बजावणं बंद करायचं आणि याच्याकडं आपल्याला पाहिलं पाहिजे. मी म्हणलं आले वा, झाली का झोप तुझी, चला आता तुला खाऊ देऊ. जगातली कुठली आजी असू देत, ती पहिलं नातवंड दिसलं रे दिसलं की विचारती भूक लागली, खाऊ देऊ तुला. त्या आणि नातवंड हल्लीची कुठली बघा तुम्ही, ती नाहीच म्हणतात. कुठलं नाहीच, कधी भूक लागली का त्यांना कधी भूकच लागत नाही. त्याप्रमाणे तोही म्हणला नको. मी म्हणलं आता हा काय करतोय बघतो. तर तो शांत बसला होता माझ्याजवळ आणि समोर गाणं बघत होता. मी म्हटलं अरेच्यात उड्या मारणं नाही, दंगा करणं नाही, कसं काय. आजी ती काय करते, का लढतीये.
मी म्हटलं ती होय, अगं बाई खरंच की का रडते ही वैजंती मला? मग आजपासून बघत होते मी, माझ्या लक्षातच येईना का रडते ते. आजी तिला अंधाराची भीती वाटते का? म्हटलं छे रे, केवढी मोठी आहे ती, तिला कशाची अंधाराची भीती वाटते? आजी ती लो 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 बोट करते का, तिला जमत नाही? तो माझ्या मानेवर प्रश्नांची मशीन गन घेऊन उभा होता. इतके एकामागोमाग एक प्रश्न, एकामागोमाग एक प्रश्न की मी उत्तर देऊन थकून जायला लागले. आजी तिच्या हातात काठी काय? मी म्हटलं अरे काठी नाही, त्याला वल्ल म्हणायचं. काय म्हणायचं? वल्ल. वल्ल म्हणजे काय? मी म्हटलं अरे ते नाही का असं लो लो. मी म्हटलं जाऊ दे, मी कशाला सांगते ह्याला काय कळणार आहे. मग म्हटलं आजी तिच्या पोटात दुखतंय म्हणून लढते का? अरे नाही रे, काही काय प्रश्न विचारतो हा. मी म्हटलं नको, बंदच करून टाकावा हा टी व्ही, आणखीन आता दुसरं काहीतरी त्याला एंटरटेन करावं. मी बघते तर त्याला खूपच इंटरेस्ट आला होता गाण्यात त्या. तो म्हटलं आजी ते बघ ते बघ ते बघ, दुसरी बोट आली, काकांची बोट आली, काकांची बोट आली. बघते तर खरंच की देवानंद तिकडून येत होता. काका, देवानंद काका. मी म्हटलं बापरे काय हे, तिकडं मृदुला दाढे वेगळं सांगत होत्या, हा वेगळंच सांगतोय. तर मी म्हटलं अरे ती हां आता आजी काय होईल, 2 पोतींची टक्कल होईल काय? मी म्हटलं नाही रे, माहीत नाही मला काय होणार ते. तर आजी ते काकांच्या हातात पण काठी आहे. आजी नदीत कोकोडाईल आहे का? मी म्हटलं अरे कोकोडाईल कशी असेल, ती काय कृष्णा नदी आहे का कराड जवळची? कोकोडाईल वगैरे काही नाही आहे. मग आजी तिनं काठी का घेतली हातात? कोकोडाईल असणार आहे. आजी ये आता मज्जा, आता मज्जा, काका कोकोडाईलला हाणणार, काका कोकोडाईलला हाणणार म्हणून तो नाचायला लागला. मी म्हटलं अरे नाही आहे कोकोडाईल त्याच्यात. मग मी काय केलं, हळूच टी व्ही बंद केला. म्हटलं चला गाणं संपलं, लाईट गेले, कारण ह्याचं वेगळंच काहीतरी चाललं होतं. आणि फिर मला ते सगळं ऐकून ना त्या वैजयंती मला बरोबर गळ्यात गळा घालून रडावं असं वाटायला लागलं की रुला के गया सपना म्हणून. पण हा काय ऐकायला तयार नाही. मग मी म्हटलं आता खेळ तू, नकोय ना बघ काही खायचं? आजी मला कार्टून नको, मला काही नको, आपण खेळू. मी म्हटलं खेळू? नाही तू खेळ ना बाबा, एवढे ढिगभर घरात आहेत, खेळ तू. नाही पण खेळू आजी. आणि कारण काय आहे, तो खेळू म्हणलं की मला इतकी भीती वाटते, कारण तो इतके मला विविध भूमिका करायला लावत असतो. तो जेव्हा शिवाजी होतो तेव्हा मी अफजल खान असते, ते तेव्हा भीम होतो तेव्हा मी बकासूर असते. तो एकदा मला वनवासातल्या सीतेची भूमिका नेहमी त्याची आवडती भूमिका असते. मी वनवासातली सीता असते तेव्हा तो हनुमान असतो. अक्षरशः मोगलीच्या फिगरचा तो आमचा नातू .56 छाती अशी बाहेर काढून म्हणतो, उडी मारतो, आणखीन म्हणतो सीतामाई तुम्ही ललू नका, मी लांबभक्त हनुमान, मी लामाची मुद्दिका घेऊन आलोय. लामाची म्हणजे स्वतःच्या आबांचीच तो अंगठी घेऊन आलेला असतो. ही मुद्दिका माझ्यासमोर टाकतो आणि मग ती चष्मा घातलेली सीता अशी ओढणीत हसून हसून पुरेवाट होत असते तिची. तर असे तो इतके मला विविध हे देत असतो भूमिका. सावळ्या तांडेलच्या ह्याच्यात तो, मी सावळ्या तांडेल असते तेव्हा तो रबरी घोड्यावर नासा येतो. मी म्हणते अजबात गडावर जायचं नाही, गडाचा दरवाजा कवाच बंद झालेत. तर तो म्हणतो आले शावल्या, वेलास का तू, मीच महाराज आहे. असं म्हणल्यावर त्या महाराजांना घोड्या सकट उचलून घ्यावं असं वाटतं, इतका तो गोड म्हणत असतो. तर पण आमची अशी गुस्ताखी आमच्या महाराजांना अजिबात चालत नसते. मग मी म्हणलं बरं चला खेळा हो बे, तर खेळा हो बे, काय खेळूया? मला म्हणलं आजी तू कोकोडाईल व्हायचं. हा मी म्हणलं नाही बाबा, हे वेडायस का कोकोडाईल? नाही हा, मी अजिबात. हॅलो, मी कोकोडाईल वगैरे होणार नाही. नाही व्हायचं आजी, व्हायचं. मी म्हणलं नाही रे बाबा, मला नाही आवडत अशी घाणेरडी. मी म्हणलं मला नाही बाबा आवडत अजिबात घाणेरडी कोकोडाईल ती, मी होणार नाही. आजी नाही तू कोकोडाईल होणार. मी म्हटलं नाही रे, मला खूप भीती वाटते कोकोडाईलची. तू काही लहान आहेस का घाबरायला? मग आजचं माझं वाक्य त्यानं माझ्या तोंडावर फेकलं होतं. मी म्हटलं नाही, मी होणार नाही. मग त्यानं काय शेवटचा काढला, अस्त्र ब्रह्मास्त्र काढलं. मम्मा, मी त्याला लगेच जवळ घेतलं, म्हटलं ललायचं नाही, मी होते. ती संगममधली राधा नाही का म्हणत, होगा तसं म्हटलं मी होते कोकोडाईल होते, डायनासॉर
डायनॉसॉर होते, ऑक्टोपस होते, तू जे म्हणशील ते होते, पण तू रडू नको रे बाबा, असं म्हणून मग मी त्याला शांत केलं. मग काय आमचा गुड बॉय एकदम हसला आणि जमिनीवर पालथा पडला. हे बघ आजी, असं करायचं आणि मग कोकोडेलनं कसं चालायचं हे तो मला दाखवू लागला. मी म्हणलं अरे देवा, ही काही गोष्ट सोपी आहे का? पण नाही नाही आजी, असं करायचं असं म्हणून तो मला त्यानं मग त्याच्या डायरेक्शनप्रमाणे मी तसं केलं आणि आमच्या घरात एक 5-6 फूटची मगर फिरू लागली. मी म्हणलं अरे काय हे, एक गाणं ऐकायचं होतं मला साधं, एक स्वप्न गाणं ऐकण्याचं बघितलं तर हे काय कोकोडेल झालं. एखादा शाप कसा लागतो, राजकुमार बेडूक होतो, नाहीतर राजकुमारी पोपट होते, तशी मी कोकोडेलच झालं एकदम. आणि मग तो इतका हुशार आहे, तो पटकन टेबलावर चढला आणि त्यानं ते खेळण्यातला तो एक फिशिंगचा गळ असतो तो घेतला, तर तो त्याला काहीतरी कापड का कागद लावला आणि तो असा हे करत होता. आणखीन तो म्हणला आजी, मी मू म्हणलं की चालायचं, अप म्हणलं की असं वर करायचं तर का, मू मू. मी म्हणलं नाही, मी काय करणार, मू म्हणलं की चालायचं, अप म्हणलं की ते तो मासाचा लचका तोडायचा असा. तर मी म्हटलं नाही, हे अशक्य आहे बाबा, सोपं नाही आहे हे काम. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मगर होणं सोपं आहे खूप. काही हत्तीसारखं सोंड हलवायचे नाही, कान फडफड करायचे नाही आहेत, वाघासारख्या डरकाळ्या फोडायच्या नाहीत, सिंहासारख्या गर्जना करायच्या नाहीत, चित्त्यासारखं ऊर फुटेपर्यंत धावायचं नाही आहे, मस्त आपलं फिरायचं. आणि भगवंत श्रीकृष्णाने सांगितले 10व्या अध्यायात की झषाणा मकरश्चास्मी, म्हणजे मी म्हणजे मगरीच्या ह्याच्यात मी सगळं सर्वश्रेष्ठ जलचर आहे तो, त्यात माझा वास आहे. मी म्हटलं अरे वा, ही योनी चांगली आहे. 84 लक्ष योनी फिरून मी आलो ते माणसाच्या जन्मात, पण पुन्हा मला माझ्या नातवानी त्या योनीत घातलेलं होतं. म्हटलं चांगलं आहे. आणि मग तो सारखा म्हणत होता मू मू, म्हटलं की मग मी चालायचं आणि अप म्हणलं की वर करायचं. मी मग नंतर कंटाळले, मी मग हट्टीपणाच केला. मी म्हटलं नाहीच होणार मी आता. तो मू म्हटलं की मी असं मानेनं नाही, म्हटलं नाही नाही मू मू म्हणायचा तो. मग मी म्हटलं की मी आता काही करणार नाही. तर नंतर मला एकदम वाटायला लागलं की अरे काय हे, साधी एक गृहिणीचं काय स्वप्न की बाबा मला गाणी बघायचे. आणि मग मला एकदम ते ह्याचं काश्मीर की कलीमधलं ते पुन्हा आठवलं गाणं शर्मिलेचं. ती इतकी छान अशी शिकाऱ्यावर पालथी पडून अशी उताणी पडून शर्मिला आपल्या शम्मी कपूरकडे बघून म्हणत होती, तीन के की तरह मैं बह निकली. तर मी काय होते तर एक क्रोकोडाईल होऊन वाहत चालले होते. मी म्हणलं आतापर्यंत सगळ्यांनी दिलेल्या भूमिका मी निभावत आले, आता नातवासाठी मी क्रोकोडाईल झाले होते आणि वाहत चालले होते. तिनके की तरह मैं बह निकली. कारण तिला स्वतःचं काही ठिकाणच नसतं त्या तिनक्याला, ती प्रवाह जसा वाहेल तसं वाहत जात असती. तसं आतापर्यंत सगळ्यांच्या ह्याच्यातून वाहत चाललेले मी आता नातवाच्या आदेशानुसार क्रोकोडाईल होऊन वाहत चालले होते. धन्यवाद.